स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। काय तुला पाहिजे चष्मा? काय होतंय? तू कांदा कापतो त्याच्यासाठी तुला चष्मा पाहिजे? शिव इथे कांदा कट करतो आणि त्याचं असं म्हणणं आहे की मला चष्मा दे म्हणजे माझ्या डोळ्यातनं पाणी येणार नाही। तर आज शिवच्या स्कूलमध्ये जायचं आहे। 12 ते 1चा टायमिंग आहे। सो पटकन आवरायचं आहे। मी लाडूची पेज रेडी केली आहे। लाडू झोपला आहे आणि तो उठला की लगेच मी त्याला चारणार आहे आणि मग आम्ही निघणार आहे। अदरवाईज खूप उशीर होतो आवरायला, त्यामुळे मी आधीच पेज करून ठेवली, बाकी सगळं आवरून ठेवणार आहे। लाडू काय फार वेळ झोपणार नाही, आत्ता जस्ट झोपला, 15-20 मिनटं झोपेल। उठला की लगेच त्याला चालणार आहे। लाडू खाऊ खाऊ कोणला खायच्या? विठ्ठल विठ्ठल कर, विठ्ठल विठ्ठल कर कर कर, विठ्ठल विठ्ठल एका हाताने, विठ्ठल 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 विठ्ठल। सो लाडूला फीड केलं, पटकन आवरलं आणि निघालो, कारण की टायमिंग लिमिटेड होता, फक्त 12 ते 1 वाजेपर्यंत। शिवच्या स्कूलमध्ये बुक्स कलेक्ट करायचे होते, कारण की नेक्स्ट डेपासून त्याची स्कूल स्टार्ट होणार होती। सो मग माझा आवाज तुम्हाला वेगळा येत असेल, कारण की माझी तब्येत बरोबर नाही आहे। आणि मग लगेच निघालो आणि लाडून खेळायला हा पावडरचा डबा घेतला होता। सो मग त्याच्या हातात तो तसाच राहू दिला की तो थोडासा गाडीत छान रमेल, या डब्यासोबत खेळेल। आणि शिवची ही फिक्स जागा आहे, म्हणजे हे आर्मरेस्ट त्याच्यासाठी सीटच आहे। प्रत्येक वेळी कुठेही बाहेर चाललो ना की त्याला त्याच्यावरच बसायचं असतं। आणि शिवच्या स्कूलमध्ये पोहोचल्यावर लाडू इतका छान खेळत होता, त्याची झोपसुद्धा झाली होती आणि त्याच्यामुळे तो खूप ॲक्टिव्ह झाला होता आणि त्याला एवढी जागा दिसली खेळायला, तर तो खूप छान खेळत होता। आणि शिव मात्र एवढा शांत बसला होता इथे। आणि हे आहे शिवच्या स्कूलचं कॅम्पस। भरपूर सारी झाडं, भरपूर असं मस्त वातावरण आहे आणि बऱ्याच झोके आहे, घसरगुंडी आहेत। आणि लाडूला सगळं हिरवं हिरवं दिसत होतं ना, तर त्याचा सारखा प्रयत्न चालू होता की मला एखाद्या तरी झाडाला हात लावायला भेटू दे, म्हणजे मी त्याचं पान तोडेल आणि पटकन तोंडात घालेल। त्यानंतर पुन्हा एक स्टॉप घेतला आईस्क्रीम खाण्यासाठी आणि आईस्क्रीम खाल्ली आणि निघालो। लाडूचं आणि शिवचं दोघांचंही आधार कार्ड काढायचं होतं, सो त्यासाठी आम्ही निघालो। आणि आईस्क्रीम बघून लाडूची सुद्धा खूप इच्छा होत होती आईस्क्रीम खाण्याची, पण मी त्याला दिली नाही। आणि मग मी त्याला माझी ही बॅग खेळायला दिली, ज्याला की इथे गोल्ड राऊंड्स आहेत। सो तो त्याच्यासोबत खूप छान खेळतो आणि त्याला आईस्क्रीम नाही मिळाली तर मग त्याने ही कॅरी बॅग घेतली, जिचा आवाज होत होता त्याने हात लावल्यावर। सो तो तिच्यासोबतच खेळायला लागला, पण तरीसुद्धा आईस्क्रीम घेण्यासाठी त्याची धडपड चालू होती। मग मी पटकन आईस्क्रीम संपवली आणि लाडू आता अजिबात कॅरीकॉटमध्ये नीट बसत नाही। आधी तो त्याला जर का कॅरीकॉटमध्ये बसवलं ना गाडीमध्ये,
तर तो आरामात बसून राहायचा, बाहेरच्या गाड्या बघायचा आणि खूप शांत पडून राहायचा. पण आता नाही. आता त्याला पुढून शिवचा आवाज येतो तर त्याला सारखं असं वाटतं की मी पुढे जावं, शिवकडे जावं, त्याच्यासोबत मस्ती करावी. त्यामुळे मग तो सारखा असं उठून सारखा बघत होता. सो आता तो अजिबात शांत बसत नाही. चष्मा पाहिजे. आणि या आजी आमच्या ओळखीच्या नव्हत्या, पण लाडूला खूप घेण्याची इच्छा होती त्यांची. सो लाडू त्यांचा चष्मा बघून त्यांच्याकडे पटकन गेला आणि सो तो सारखा त्यांचा चष्मा ओढायला बघत होता. लाडूचं आधार कार्ड काढलं आणि त्यानंतर लगेच शिवचं सुद्धा काढलं. आणि ही प्रोसेस ना खूप फास्ट झाली. ॲक्च्युली 2 दिवसांपासनं आम्ही येत होतो, पण हे दुकान बंद होतं. त्यामुळे मग 3ऱ्या दिवशी आल्यावर आमचं काम झालं. ओके, डन. आणि हे पहा किती क्यूट फोटो आलाय लाडूचा आधार कार्डवरती. आणि त्यानंतर घरी जायला निघालो तर लाडू गाडीतच झोपी गेला. आणि इथे आम्ही थांबलो होतो वडापाव घेण्यासाठी, कारण की उशीर भरपूर झाला होता. सो मग वडापाव घेतले आणि मग डिरेक्ट घरी गेलो. जुडिओ कुठे आपल्या इथं? शिक्रापूर. कुठे शिक्रापूर? इथं भोसरी बिसरी नाही का? मौशी भोसरी. मग शिरूर लांब आहे का मौशी लांब आहे? दोन्ही सारखे. चांगलं रिजनेबल असतं रे. 200, 399, 400. हा ना. मेन्स पण आहे का फक्त लेडीज आहे? दोन्ही. घेऊन जा ना एकदा. सुरला काय माहिती? सुरला गर्दी कमी राहते. मौशीला जास्त गर्दी असेल आणि सुरला पण मोठ आहे. उडाली, भूर गेली. लाडू चिवाली चिव, चिवाली चिव. लाडू चिवाली बघ. हे बघ तुझं आधार कार्ड लाडूनी शोधलं. तू या खिशात होतं का? मग तू का मला सापडत नाही? या खिशात होतं, धुतलं होतं. तर शिवच्या स्कूलमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मग तिथून पुढे लाडूचं आधार कार्ड काढलं आणि त्यानंतर घरी यायला 3 वाजले होते. आम्ही येताना वडापाव घेऊन आलो होतो. यायला 3 वाजले होते. त्यानंतर आम्ही सगळे झोपलो आणि माझी बाळ जस्ट आत्ताच उठले दोघंसुद्धा. सो लाडू इथे खेळतोय आणि शिव इथे बसलाय. गाय नाही झाली. त्यानंतर सगळ्यांचा चहा झाला आणि मग मी इथे लाडूला ॲज अ स्नॅक्स मुरमुरे दिले. लाडू खाऊ. कच्चा आहे तू खाऊ नाहीये, तू खाऊ नाहीये. विठ्ठल 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 कर बाबडे.
विठ्ठल विठ्ठल लाडू विठ्ठल विठ्ठल कर. विठ्ठल 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 विठ्ठल. दादू तू पुढे जा, मग तू तुझ्या मागे येईल. तू पुढे जा, तू चालव, मग तू तुझ्या मागे मागे येईल. हा ये, तू पुढे पुढे ये. व्हेरी गुड. लाडाला किती मज्जा येते. हळूहळू चालू दादा, हळूहळू चालू. शिवच्या घोड्याला लाडूचा वॉकर बांधलाय ते. चलवा चलो. व्हेरी गुड व्हेरी गुड. हळूहळू. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि वातावरण इतकं छान झालंय, असं वाटतंय की पहाट झालीये. आणि लाडूला इथे उभं राहून आहे ना, त्याला रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या दिसतात. चिव आहे, काऊ आहे, बाबू. त्याला विचार तुझं नाव का? कोणाचा बर्थडे? आणि हा नेक्स्ट डे आहे. मॉर्निंग शिव स्कूलला चालला होता आणि आम्ही दोघंही त्याला सोडायला चाललो होतो स्कूलमध्ये. आणि स्कूलमधनं घरी आल्यावर तो असं मला अभ्यास इकडे बघ. हे काय, हे काय सांग? मँगो. हे काय? हे हे काय? पायनॅपल. आणि हे आणि शिवच्या स्कूलमध्ये रेड डे होता, सो त्यासाठी मी हा हार्ट शेपचा बीट पराठा बनवला होता त्याला टिफिनमध्ये देण्यासाठी. आणि बाकीचे जे पराठे होते ते रेग्युलर बनवले होते. आणि याची रेसिपी खूप सोपी आहे. तुम्हाला जर का हवी असेल तर खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप हेल्दी आहे. हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूयात माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय.